त्या बघण्याची काही गरज नाही. जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही. त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा. कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे. या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे. आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाहीये. अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळालाय, दुर्दैव आहे. त्याला स्वतःच्या मालक उद्धव ठाकरे हा स्पाइनलेस आहे हे त्याला अजूनपर्यंत दिसलेलं नाही. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर अजूनपर्यंत थेट यांची काय भूमिका आहे ही मांडण्याची या लोकांना हिंमत नाहीये. आणि दुसऱ्यांना युजलेस बनवण्याच्या अगोदर, बोलण्याच्या अगोदर, तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पाइनलेस आहे ह्याचा पहिला तू अंदाज घे. मिहिर शहाच्या केसमध्ये जेवढी तात्परतेने आमच्या सरकारने कारवाई केली तेवढीच तात्परता तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारने कधीच दाखवली नसती. अगर तेवढीच प्रामाणिकतेने दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसाची कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे जेलमध्ये असता. मिहिर शाह दुसरं रूप हे आदित्य ठाकरे आहे, तीच प्रवृत्ती आहे. त्यावेळी पण हे दोन्ही खून, दिशा सालेर आणि सुशांत सिंग राजपूतचे खून हे लोकांनी लपवले आणि म्हणून हा पेंग्विन बाहेर वळवळ करतोय. मोठा वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा अशी बोलण्याची हिंमत करतोय आणि स्वतःचे हात दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या खुनात भरभटलेले आहेत ते ह्याला दिसत नाही. तेव्हा सगळे विटनेस गायब केले, सीसीटीव्ही फुटेज डिलीट केला, केस पूर्ण पद्धतीने दाबली, कमिशनरवर दबाव टाकला, वडील मुख्यमंत्री होते म्हणून. आणि आता मिहिर शाह ला अटक 302 दाखल करा. या अगोदर मिहिर शाहचा बाप कोण असेल तर हा आदित्य ठाकरे आहे, त्याचाच डुप्लिकेट हा आदित्य ठाकरे आहे. म्हणून जो नियम मिहिर शाहला लागतो तोच नियम या आदित्य ठाकरेला पण लागतो, एवढं मी ह्या निमित्ताने म्हणेन.